नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास एपिसोड मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. आजचा विषय आहे तर महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या बारामती विमानतळावर झालेल्या दुर्दैवी विमान अपघात प्रकरणी मुंबई व बारामती नव्हे तर शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये अखेर तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार दाखल केल्याची माहिती मिळते. अजित पवारांच्या विमानाला अपघात नव्हे तर हा घातपात झाल्याचा आरोप शरद पवार गटानं केलेला आहे. या प्रकरणी संबंधित विमान कंपनी आणि कटात सामील असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा शरद पवार गटाकडून करण्यात आली आहे. 28 जानेवारी रोजी अजित पवारांसह 5 जणांचा बारामतीमध्ये विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी सुधीर रावसाहेब म्हस्के यांनी केली. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज देण्यात आलाय. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप वरपेंच्या नेतृत्वामध्ये हा अर्ज शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारतींकडे सुपूर्दही करण्यात आलाय. अजितदादांचा हा अपघात नाही तर घातपात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी या अर्जातून करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या प्रकरणामध्ये VSR विमान कंपनी, तिचे संचालक विजय कुमार सिंह आणि रोहित कुमार सिंह, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे अर्थात DGCAचे संबंधित अधिकारी तसंच इतर अज्ञात व्यक्तींविरोधात कारवाईची मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली आहे. या तक्रार अर्जामध्ये असाही आरोप आहे की अपघातग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती उड्डाणासाठी योग्य नव्हती. मात्र सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आणि आवश्यक ती तपासणी न करता विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. या गंभीर आरोपांचा या तक्रार अर्जामध्ये उल्लेख आहे, जे आरोप यापूर्वी रोहित पवारांनी केलेले आहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तक्रार अर्जानुसार हा केवळ अपघात नसून संबंधित यंत्रणांचा निष्काळजीपणा आणि नियमांचं जाणीवपूर्वक उल्लंघन यामुळे घडलेली गंभीर घटना आहे आणि यात गुन्हेगारी गटाचाही संशय व्यक्त करण्यात आलेला आहे या अर्जामध्ये. त्यामुळे या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी या अर्जामध्ये होते. दरम्यान आपण जर पाहिलं तर रोहित पवारांनी यासाठी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि बारामतीमध्ये प्रचंड वणवण केली. मात्र त्यांच्या प्रयत्नांना कुठेही यश आलं नाही, पण त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अखेर हे करून दाखवलंय. FIR दाखल करणं हा एक साधा हक्क असून सुद्धा रोहित पवारांना यासाठी मोठा मनस्ताप गेल्या काही काळामध्ये सहन करावा लागला होता. बारामती सारख्या पवारांच्या बालेकिल्ल्यात सुद्धा रोहित पवारांना यश मिळालं नव्हतं, पण त्यांच्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र अखेर शिर्डीत का होईना पण याबाबतची तक्रार दाखल केलेली आहे आणि आपलं म्हणणं काय आहे हे पोहोचवलेलं आहे. आता हा झाला एक स्वतंत्र मुद्दा. आणखी एक महत्वाचा मुद्दा तो असा की अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे या सोमवारी एक अत्यंत महत्वाची अशी पत्रकार परिषद घेणार होते. VSR कंपनी संदर्भातली ही पत्रकार परिषद होती. यापूर्वी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जय पवारांनी अनेकदा दादांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त केलेल्या आहेत. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या तुलनेनं जय पवार हे अधिक याबाबत व्यक्त होताना यापूर्वी दिसलेले आहेत. शिवाय रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या अनेक प्रश्नांना सुद्धा जय पवार यांनी एक पद्धतीनं समर्थन दिल्याचं त्यांच्या काही पोस्ट मधून सुद्धा आपल्याला दिसून आलं होतं. हेच जय पवार हे या सोमवारी एक महत्वाची पत्रकार परिषद घेणार होते, जी VSR कंपनी संदर्भातली होती. अनेक गंभीर मुद्दे या पत्रकार परिषदेतून बाहेर येणार होते, पण काही कारणास्तव ही पत्रकार परिषद ही पोस्टपोन करण्यात आली, ही पुढे ढकलण्यात आली आणि जय पवार यांची ही पत्रकार परिषद पुढे ढकलल्या गेल्यानंतर रोहित पवारांनी अशी प्रतिक्रिया दिली की जय पवारांवर कुठेतरी दबाव आणण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांना बोलू दिलं जात नाहीये किंवा बोलण्यापासून रोखलं जाते. तर त्या संदर्भात आता जय पवारांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. मी दादांचा मुलगा आहे आणि त्यामुळे माझ्यावर कुणी दबाव आणू शकत नाही. मी पत्रकार परिषद घेणारच आहे, मात्र आणखी काही डिटेल्स, आणखी काही तथ्य ही गोळा करून व्यवस्थितरित्या एक सविस्तर अशी पत्रकार परिषद मी घेईन. थोडी पुढे ढकलली गेलेली आहे ही पत्रकार परिषद, पण ती होणार आहे आणि त्यांच्या मनात असलेले प्रश्न किंवा त्यांच्या मनात असलेल्या शंका या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येतील असं जय पवार यांनी सांगितलेलं आहे. आता दादांना जाऊन जवळपास 1 महिन्यांहूनही अधिकचा कालावधी गेलेला आहे. मात्र दादांच्या अपघाताविषयी अनेक शंका कुशंका, अनेक प्रश्न हे यापूर्वी उपस्थित गेले आहेत. अजितदादांच्या पक्षापेक्षाही अधिक शरद पवार गटाकडून या संदर्भात सातत्यानं बोललं जात आहे. विधिमंडळाचं जे अधिवेशन आता सुरू आहे त्याही अधिवेशनामध्ये हा मुद्दा सातत्यानं मांडण्यात आलेला आहे आणि इतरही ठिकाणी रोहित पवार किंवा त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे यासाठी प्रयत्नशील आहेत. दरम्यान
अनेक संस्थांच्या या संदर्भातल्या चौकशा सुद्धा सुरू आहेत आणि त्यातून सुद्धा काय तथ्य बाहेर येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जय पवारांची आगामी पत्रकार परिषद, त्यात असलेले मुद्दे आणि ही तक्रार दाखल करण्यासाठी शरद पवार गटाला आलेलं यश, हे सगळे याबाबतचे अपडेट्स आहेत. आणखी अनेक अपडेट्स समोर येतील येत्या काळामध्ये आणि त्या